मालेगाव तालुक्यातील देवघट येथील शाळेचे विद्यार्थी 31 वर्षांनंतर आले एकत्र. वर्गमित्र रमले शाळेच्या दिवसांमध्ये आठवणीत. तब्बल 31 वर्षांनंतर 1993-94 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक भिकाजी आहिरे सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून देवघट येथील वैजनाथ महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किसन गांगुर्डे हे होते. 1993-94 बॅचचे वर्ग शिक्षक भोसले व शकुंतला देसले, अशोक देवरे यावेळी उपस्थित होते. शिक्षकांचा सत्कार, जुन्या आठवणींना उजाळा, गप्पा, विनोद आणि स्नेहभोजनाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षण, उद्योजकता आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या 45 माजी विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमात शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संतोष आहिरे यांचा वृक्षमित्र म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक ठोके सर यांनी आभार मानले. बघूया या संपूर्ण कार्यक्रमाचे काही दृश्य. आज 15 मार्च 2025 तब्बल 31 वर्षानंतर आपण सगळेजण इयत्ता 7वीची बँच व आपल्या मॅडम एकत्र जमलेलो आहोत. जवळजवळ 31 वर्षापासूनची जी प्रतीक्षा होती ती आज संपल्यागत जमाय असं जरी म्हटलं तरी चालेल. कारण या कार्यक्रमासाठी खरं तर संजू, गांगुर्डे, ज्ञानेश्वर आणि बबलू या तिघांनी इतका प्रयत्न केला. सगळ्यांना 3-3, 4-4, 5-5 दहा फोन करून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहायला सांगितलं आणि सगळेजण उपस्थित राहिले. याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आज आपण सुरुवातीला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत घेऊ आणि मग पुढची रूपरेषा ठरवू. ओके, सगळ्यांनी राष्ट्रगीतसाठी उभं राहायचं आहे. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अध्यक्षस्थान व प्रमुख पाहुणे नेमावे लागतील. तर आपल्या बॅचच्या वतीने अशी इच्छा आहे की आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान श्री भिकाजी आहिरे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही आलेल्या सूचनेला मी आपल्या सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे. आणि या कार्यक्रमासाठी अजून परत प्रमुख पाहुण्यांची पण आवश्यकता आहे. तर आपल्या वैजनाथ महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री किसन तात्या गांगुर्डे यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपले जे प्रेरणास्थान आहेत श्रीयुत भोसले सर व देसले मॅडम हे आपल्या मार्गदर्शक आहेत आणि आपले प्रेरणास्थान म्हणून ते इथं उपस्थित राहतील. आणि 8वीला आपल्याला क्लासचे असलेले देवरे सर महादेव मंदिरावर ते कार्यक्रमासाठी येणार आहे. आणि अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी शिवाजी महाराजांचं व सरस्वती देवीचं दीप प्रज्वलन करावं. जय जिजाऊ, जय शिवराय.
अध्यक्ष जे आहेत भिकारी आयरे सर यांचा सत्कार संजय गांगुर्डे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. सत्कार अश्विन पगार यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. श्रीयुत भोसले सर यांचा सत्कार दलित सुराणा यांनी करावा मी अशी त्याला विनंती करतोय. मॅडम यांचा सत्कार मी सर्व वर्गमैत्री यांना सांगतो की तुम्ही सगळ्यांनी करावा. सगळ्या यांना सर्व विद्यार्थ्यांकडून साडी भेट देण्यात येत आहे. मी क्लासमेट होतो. 1ली ते 4थी पर्यंत आमच्याबरोबर संतोष आयरे शिकायला होता. मात्र इयत्ता 5वीला त्यांच्या बंधूंच्या आग्रहास्तव ते कळवडी येथे शिकायला गेले. आम्ही सगळे इथं होतो. संतोषकडे बघून आम्ही खूप अभिमानी होतो आणि थोडंसं कौतुक पण वाटायचं की संतोष हा आपल्यामधला विद्यार्थी कळवडीला शिकतो आहे. खरंच खूप अभिमान वाटायचा त्यावेळेस. कारण आम्हाला वर्ग शिक्षिका देसले मॅडम नवीनच आल्या होत्या आणि विशेष म्हणजे आम्ही पण एवढी नशिबान होतो. सगळ्या मुलांना सगळ्या विद्यार्थ्यांना सगळे वर्ग शिक्षक जे होते ते पुरुष होते. मात्र आम्ही एवढे लकी होतो. आम्हाला इयत्ता 5वी इयत्ता 6वी व इयत्ता 7वीला शकुंतला मॅडम म्हणजे शकुंतला देसले मॅडम आम्हाला एक शिक्षिका म्हणून लाभल्या आणि त्यांचे जे संस्कार होते ते नक्की चांगले होते. ते संस्कार पुढे आता संतोष आयरे यांनी झाडं जगून नक्कीच आपल्या वैजनाथ परिसरातील जो काही परिसर आहे तो ठेवला आहे. तर त्यासाठी आमची अशी इच्छा आहे की संतोषचा सुद्धा सत्कार व्हावा. जरी आमचा वर्गमित्र असेल तर त्याचा व्हावा. सर्व वर्गमित्रांनी व आमच्या देसले मॅडम यांनी संतोषचा सत्कार करावा अशी मी मॅडम आणि सगळे वर्गमित्र यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांचा सत्कार गुरूंनी करावा अशी सर्वांची इच्छा आहे. मॅडम संतोषचा सत्कार नमस्कार. आता तुम्ही मुलं नाही मित्र आहे माझे. आता तुम्ही जे मित्रत्व चालू होतं तुमचं तो पाहून मला इतका अभिमान वाटत होता की आज तुम्ही जो ऑर्गनाईज केलेला प्रोग्राम आहे त्याला प्रतिम जे आपण म्हणतो ना आपण ज्याला म्हणतो ते देवाला जसं मान्य असतं तसं तुम्ही करून दाखवणार. आज तुम्ही जे समर्पण केलं एक दुसऱ्याला गेट टुगेदर. गेट म्हणजे मिळणे, टुगेदर म्हणजे एकत्र. आता गेट टुगेदर भरपूर होतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण हा गेट टुगेदर आगळा वेगळा आहे. या गेट टुगेदरला आपल्याकडे शब्द नाही आहेत असे तुम्ही जेवढे तुम्ही आदरणीय तसा हा गेट टुगेदर तुमच्या क्लासमेटचा आहे, तुमच्या त्यावेळेचा अल्लड वयाचा. आणि हा अल्लड वय जे आहे ते तुम्ही आज अनुभवताय. सगळे मुलं मुली तुमचं जे अल्लड वय होते त्यावेळेचं आता तो अनुभव तुम्ही प्रत्येक गोष्टीचा तुमच्याकडे अनुभव आहे. पण त्यावेळेला तुमच्याकडे तो अनुभव नव्हता. पण आज एवढा मोठा अनुभव असताना तुम्ही आज तुमच्या त्या वयात गेले हे तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टिंग म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या जीवनामध्ये जे स्ट्रेसेस असतात जे अडचणी असतात त्याच्यापासून तुम्ही मुक्त झाले. कारण एवढं मुक्तता मिळणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आता अनेक बॅच गेल्या. आता तुमची 1993-94 ची बॅच तुम्ही म्हणताय. आता 31 वर्ष गेले. त्या 31 वर्ष तुमच्यामध्ये किती बदल झालेला आहे तुम्ही अनुभवताय आता. आणि प्रत्येक जण तुम्ही प्रत्येक आपल्या मनामध्ये ते विचार करा की आम्ही काय होतो आणि आता काय आहोत हे तुम्ही साक्षी आहात. आणि साक्षीमध्ये तुम्ही एक दुसऱ्याचे स्टुडंट आहात. आता सगळेजण त्या बेंचवर बसले आमचं मार्गदर्शन ऐकताय. आणि त्याच्यात प्लस पॉईंट आहे बघा या पुरी अशा आनंद घेत होत्या की त्यांना असं वाटत होतं की आमच्या बाहेरीच आम्ही राहू.
स्वतःसाठी टाळ्या वाटत. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला 2 वर्ष तुम्हाला पुरेल असं तुम्ही आज स्ट्रेस बस्टिंग करून घेतो. प्रत्येका जीवनात हा स्ट्रेस असतोच, खूप अडचणी असतात, पण त्याच्यातूनही तुम्ही बाहेर आल्या हे तुमच्यासाठी, मुलांसाठी तर ओके, पण तुमच्यासाठी मला फार आदर आहे. कारण तुमच्या जेवढे काही तुमचे मिस्टर आहेत, तुमचे सासू सासरे आहेत, त्यांच्यात तुम्ही नसून आता तुम्ही आमच्यात आहात आणि हे तुमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. मला प्रत्येकाला यांच्यासाठी सर्वांनी छाया वाजवा. बघा तुमची धर्मपत्नी माहिती आहे तुम्हाला, तुम्ही त्यांना घरी सोडून इथे आलात आणि त्यांच्या मिस्टरांना घरी सोडून सर्व संसार सोडून इथं आल्या आहेत. हे येणं त्यांना शक्य होत नसतं आणि आज ते आल्या आहेत. बघा जीवनामध्ये बरेच अलग अलग बदल होत असतात आणि आपण जे समर्पण करतो आपलं जीवन सक्सेस करण्यासाठी ते आपणच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. खास करून आपण आपले जे रक्ताचे नाते असतात आणि त्या रक्ताच्या नात्यात असतं मित्रातून नातं असतं आणि रक्ताच्या नात्याला ज्यांनी जोडून ठेवलं तो सगळ्यात जास्त विनर समजतो मी. आणि तुम्ही जे वर्गमित्र आहात ना त्यांचं नातं म्हणजे याच्यापेक्षा उत्तम नातं नाहीये. कसं की तुम्ही जे पुढे करू शकता, तुम्हाला ज्यांनी जन्म दिलाय त्यांच्यासमोर त्या पुढे चालू शकत असे तुम्ही पुढे करतात फक्त आणि फक्त वर्गमित्रांसमोर. बाकीच्यांना शक्य होत नाही. कुणी चड्डी ओढली असेल, कुणी काय केलं असेल, तुम्ही आता तुम्ही तुमच्या जुन्या जोडी करा का, बाकी तुम्हाला आता तुम्हाला तुमच्या त्यावेळेला दिलं मी. आता 21 वर्षापूर्वी तुम्ही जे केलंय ना ते तुम्हाला नेतोय मी, कारण तो तुम्हीच अनुभवू शकता आणि तो तुमचा अनुभव हे तुमच्या भाग्यानेच आलेला आहे. तो असं भाग्य आता किती पिढ्या झाल्या आपल्या गावामध्ये, त्या पिढ्यांमध्ये असा हा गेट टुगेदर झालेला नाही का झाला असेल, असा नाही झालेला. तुम्ही जे आनंद घेता ना, मी बघत होतो, मी साक्षी आहे त्याचा. तुम्ही पूर्वी जो आनंद घेत होता, हे पूर्व जे आनंद घेत होते, मी त्याचा साक्षी आहे. तर आपण आपल्यामध्ये आता आनंद असा घ्यायचा अजून की आपल्या जीवनाला सक्सेस कसं करायचं. म्हणजे मग पैशाने सक्सेस होत नाही माणूस, आपल्याला आपल्यामध्ये बदल करून सक्सेस करू शकतो माणूस. खास करून पहिला नंबर 1 म्हणजे आपल्याला आपलं रक्ताचे नातं आहे. आपले जे भाऊ आहेत, आपले जे बहिणी आहेत, त्यांना तुम्ही जेवढं जपणार तेवढं तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. बघा त्यांच्याकडनं कधी चुकी होत असते पण आपल्याकडनं होऊ नका देऊ. बघा प्रत्येक भाऊ प्रत्येक बहीण ही चुकीचा पुतळा असते, पण आपण त्याच्यात बदल करायचा. आपण तुम्ही जे वर्गमित्र आहे ना, मला तुमचा फार अभिमान आहे की तुम्ही एवढे एकत्र आले आणि तुम्ही हा तुमच्यामध्ये बदल आणलेला आहे. बाकी आणू शकले नाही, त्यांना तेवढं आशीर्वाद नव्हता. आपला हा भोलेबाबा आहे ना एकदम भोळा आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार की तुम्ही प्रत्येकाने एवढं समर्पण केलेलं आहे. कोणी 500 रुपये 2000 रुपये देऊन 1000 रुपये देऊन त्यावेळेला तुम्ही त्या भोलेबाबाची सेवा केलेली आहे आणि तो तुम्हाला आज रिझल्ट येतोय. तुमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे ना, तो प्रत्येकाच्या जीवनात आनंद असतो, तो येतो आपल्या आईबाबाच्या माध्यमातून. आणि आईबाबांवर एवढं प्रेम असतं मुलांचं की त्याला आपण विचार नाही करू शकत आणि ते प्रेमाचा भागीदार तुम्ही आहात. आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, तुम्ही जसं तुमच्या घरच्यांचा आदर करता तसं तुमच्या धर्मपत्नीकडचे येणारे पाहुणे, कारण त्यांची आई असेल, बहीण असेल, त्याचं कोणताही व्यक्ती असेल, ते किती वर्षातून 2दा येतील किंवा 4दा येतील, त्यांना तुम्ही आदर करणार. ज्यावेळी तुमच्या धर्मपत्नी आहेत, तुमच्या मिसेस आहेत, तुमच्या अर्धांगिनी आहेत, ते तुमच्या पूर्ण परिवाराचा आदर केल्याशिवाय राहत नाही. आपण चुकतो कुठं माहितीये का, आपण चुकतो आपल्या ह्याच्यातच. आपण फक्त आपलं भाऊ, माझी बहीण त्यांचा आदर करावा, त्यांचा नमस्कार करावा असे आपली अपेक्षा असते. खास करून मुलांना सांगतोय, तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही ऐकायचं फक्त, तुम्ही काही करायचं नाही. तुम्ही आपल्यामध्ये डेव्हलप असं करा की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्याकडे ते किती वर्षातून एकदा येतील किंवा 2दा येतील, पण आल्यानंतर तुम्ही त्याचा असा आदर करा की तुमच्या आई बहिणी सारखे त्यांना आदर करा. म्हणजे तुमची धर्मपत्नी त्यांचा तुमच्या परिवाराचा असा आदर करेल तुम्ही विचार नाही करू शकत. याच्यात तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही या क्षणात जा, तुम्हाला जे तुम्ही काम केलं नाही ते तुमच्या चुक्या सुधारा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने प्रयत्न करा. म्हणजे आम्ही तुम्हाला जे बोलतो हे आमच्या अनुभवातून बोलतो आणि तुम्ही अनुभव घ्यावा. आता तुम्ही हे जे सर्व मॅनेज केले आहे हे अनुभवातूनच मॅनेज केलेले आणि तुम्ही एकत्र आले, हे तुमच्यासाठी आदर आहे, तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्रत्येकाच्या नशिबात नसतो. आणि तुम्हाला माझे जास्त बोलायला आता कसं वेळ झालेला आहे प्रत्येकाला, या पुरींना माझे भावना पोहोचत आहे. तुम्ही जे बोलतो तुम्हाला लक्षात येतं ना ते की ह्या पोरांना समजायची मला गरज होती, कारण यांनी जे आनंद घेतलंय ते थोडासा त्याच्यामध्ये बदल करतील तर त्यांच्या जीवनात. आता जे आपण गावामध्ये बघतो बऱ्याच आई वडिलांना आदर केला जात नाही, त्याचे कारण ते स्वतःच आहे.
त्यांनी प्रत्येक गोष्टी सांभाळायच्या असतात. आपली जबाबदारी, आपण घरचे मुख्य असतो, त्या मुख्यचं काम असतं आपले मुख्यत्व दाखवणं, आणि ते मुख्यत्व दाखवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तुमच्या पिढीसाठी आदर. आता तुम्ही जे आतापर्यंत केले ना आपल्या गावासाठी, ते फारच आदर आहे माझ्यासाठी. असे मुलं कमी आहेत. तुम्ही स्वतः अनुभवता, तुमच्या बरोबर आसपास तुम्ही आता जे बघताय ते कशी मुलं आहेत, त्यांची वागणूकमध्ये किती अडचण आहे. त्याला कारण ते स्वतः जबाबदार आहे की त्यांना त्यावेळेला तसं मार्गदर्शन मिळालं नाही, आणि तुम्हाला ह्या मार्गदर्शन आहे तुमचे. त्यांनी दोघांनी तुम्हाला उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे, आणि त्याचं फळ आहे. त्यात तुम्हाला अजून प्लस पॉईंट तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाशिवाय काहीच घडू शकत नाही. यात सगळं तुम्ही बाकी बोलतो तेवढं सोपं नाही, अवघड आहे, पण ते करणं खूप अवघड असतं. त्यासाठी तुम्ही आजपासून लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये जो आदर आहे तो पहिला आई वडिलांचा करा, जेणेकरून आता जे आपण परिस्थिती बघतो ती तुमची नको व्हायला. लक्षात घ्या, विषय तुमची व्हायला नको, यासाठी आजपासून प्रयत्न करा, तर तुम्हाला रिझल्ट त्यावेळेला मिळेल. आता मला बरे लोक म्हणतात गावातले, अरे किसन सध्या तू नाही करणार, तुला बाप फिरू जायचे. तुमच्या समोर उदाहरण बघ काय, मला जेवढे जुने लोक आहेत ना म्हातारी, ते म्हणतात हाय तू नाही करणार भाऊ, तुला बाप फिरू जायचे. म्हणजे माझ्या आई बापाचं वखाण झालं. तुम्ही विचार करा, त्यांनी जे कष्ट केले ते मला आता कामाला येते. मी करतो फक्त आयटीपीवर रेग्युलर पडतो, आणि तुम्ही आता आयटीपीवर रेग्युलर तुम्हाला करायचंय ते, जे करून त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद द्यायचा. हा प्रयत्न तुम्ही जर केला, आजच्या तुमच्या गेट टुगेदर मध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल, आणि जेणेकरून तुमच्याकडनं देशाची चांगली सेवा होऊ शकते. देश सेवा ही कोणत्याही मार्गाने होऊ शकते. आता जसं संतोष मामांचं नाव सांगितलं की त्यांनी झाडं जगवले, ही एक देश सेवा आहे, दिसत नाही ती सेवा म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात नाही. तुमच्या क्लासमेट मध्ये तुमची किती 50 जण होते का, 50 मुलं तो एकटा व्यक्ती आहे, त्याचा आदर झाला. कशामुळे की त्याने आगळं वेळ काम करून दाखवलं. त्यामुळे आपल्यामध्ये तुम्ही आता आगळं वेळ करा, तुम्ही तुमच्यामध्ये करा बरं का. खास करून तुम्हाला परिवारासाठी करा. परिवाराशी तुम्ही खास करते रक्ताच्या नात्यानं जपा. तुम्हाला रक्ताचे नातं तुम्हाला एवढे आशीर्वाद देतील की तुम्ही विचार करू शकत नाही. त्याच्यात मी एक आहे, तुम्हाला घरातूनच तुम्हाला हे प्रोत्साहन मिळालं पाहिजे की घरातून जर चांगलं करत गेलं तुम्ही तर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळी दुनिया चांगली म्हणेल. त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असतात, आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे की आपल्याला जास्तीत जास्त आदर करायचा आहे, आणि त्या आदरामार्फत आपल्याला पुढच्या भविष्यासाठी आपल्या मुलांसाठी आशीर्वाद घ्यायचा आहे. मी जास्त तुम्हाला आता काही बोलत नाही. तुम्हाला ज्यांनी आयोजन केलं त्यांचा मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी असं आगळं वेगळं आयोजन केलंय. जेही असतील तुम्ही सगळे आयोजक माझ्यासाठी, आणि त्याच्यात पुढाकार घेतला, आणि मनापासून आभार आहे त्यांचा, कारण त्यांनी हे घडून आणलं. तुम्हाला जे एवढ्यांना बोलवलं ते पण एक मोठी बाब आहे. आता काही आले नसतील त्यांचे दुर्दैव आहे, जे आले त्यांचं सौभाग्य आहे, कारण असे शब्द त्यांना कुणाला ऐकायला मिळणार नाही. चला, सर्वांना मी पुन्हा विनंती करतो, तुम्ही असे येत राहा आणि असे गेट टुगेदर करत राहा, एक दुसऱ्याला सहाय्य करत राहा, आणि तुम्हाला भोले बाबाचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर आणले हेच तुम्हाला सांगू. आनंदाच्या क्षणी उपस्थित आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय भोसले सर, शकुंतला देसले मॅडम, या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सन 2093-94 या वर्षातील सर्व बंधू भगिनी, आज या देवगड मध्ये म्हणजे असं पहिल्यांदाच मी पाहतो इयत्ता 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी असा कार्यक्रम मराठी शाळेत घडवला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, आणि आम्हाला जे आमंत्रण दिलं, आम्हाला इथं बोलवलं, त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचे आभार मानतो. मित्रांनो, या शाळेने असे अनेक विद्यार्थी घडवले जे उच्च पदावर आहेत. आता तुमची जी 93-94ची बॅच आहे, ती बॅच मधून सुद्धा अनेक विद्यार्थी मी पाहत आहे, म्हणजे संस्कारक्षम आणि सकारात्मक विचार असणारे सगळेजण आहेत. ते प्रत्येक जण काही शेती करतात, ती शेती सुद्धा ते प्रामाणिकपणाने ती शेती करत असताना त्यांच्यापासून सुद्धा काही जण प्रेरणा घेत आहे. आपण सुद्धा त्यांची शेती तशी करावी. जसं आता बबलू दादा आहे, बबलू दादा सुद्धा उत्तम प्रकारे शेती करतो.
तसेच आपले डॉक्टर साहेब आहेत, ते पण डॉक्टर होऊन त्यांचे एक प्रामाणिकपणाने ती सेवा करत आहे. असं प्रत्येक जण, कोणी व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, असे प्रत्येक जण आपण वेगवेगळ्या पदावर आपण कार्यरत आहोत. पण मला तुमचा अभिमान आहे, तुम्ही प्रत्येक जण असं प्रामाणिकपणाने ते काम करत आहे आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. एक सामाजिक बांधिलकी सुद्धा ते जमत आहे. आपल्या गावातील इयत्ता म्हणजे ही जी तुमची बॅच आहे, ह्या बॅचचं जर कार्य पाहिलं तर खरोखर छाती गर्वाने फुगून येते. आता संजू भाऊ पण राजकारणात गेला, संजू भाऊने पण राजकारणाच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास केला. असं प्रत्येक जण. आणि ते गणेश मंडळ गणपती बसवतात तेव्हा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. ही तुमची 93-94ची बॅच, त्या विद्यार्थ्यांचे पेपर घेतात, पेपर घेऊन तपासतात, त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करतात. असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मी पाहिलेले आहेत तुमच्या बॅचच्या या सगळ्या बंधू भगिनींकडून. नंतर कोरोना काळात सुद्धा मोठं संकट आलेलं होतं. त्या कोरोना काळात सुद्धा आपल्या गावासाठी या 93-94च्या बॅचने मोठं महान कार्य केलेलं आहे. रुग्णांना गोळ्या वाटण्यापासून, त्यांची सेवा करण्यापासून, त्यांना जी मदत लागली ती मदत हे तुम्ही करतात, याचा सुद्धा मला अभिमान आहे. आणि आता संतोष मामांचं तर कार्य एकदम महान आहे. हा जो मंदिर परिसर आहे, हे जे झाडं दिसतात, हे झाडं दिसण्याचं महत्वाचे खूप जबाबदारी आहे. त्यांना रात्रभर झोप सुद्धा नसते. इकडे पाणी लाव, तिकडे पाणी लाव. मागच्या वर्षी तर दुष्काळ होता, त्या दुष्काळात आम्ही त्यांना एकदम जवळून पाहिलेलं आहे. रात्रभर या विहिरीत पाणी आहे ना, तिथं मोटर टाकायची, पाझर तळामध्ये पाणी आहे तिथं मोटर टाकायची. आणि ते जसं आपण लहान बाळांना जगवतो, त्यांची जशी काळजी घेतो, तशी संतोष मामांनी या झाडांची काळजी घेऊन हा जो निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे, संतोष मामाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो, प्रत्येकाचं म्हणजे आता वेळ खूप झालेला आहे, प्रत्येकापासून म्हणजे तुमच्यापासून सुद्धा मी आदर्श घेऊन राहिलो. म्हणजे सगळेच जण असं प्रेरणादायी कार्य करत आहे. मग त्यामुळे तुमचा नक्कीच आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. आणि तुमच्या हातून यापुढेही असे चांगलं कार्य घडत राहो अशी मी भोलेचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. आम्हाला आमचं जे कौतुक केलं, त्या आमचं जे कौतुक करण्यासाठी आम्हाला जे लायक बनवले, ते समोर बसलेले दोघं मूर्ती, देसले मॅडम आणि भोसले गुरुजी यांनी खूप आम्हाला संस्कार दिले. त्या संस्कारांना धरून आम्ही पुढे चालतो आहोत. आणि पुढे असं चालू तुम्ही ज्या आम्हाला सूचना दिल्या, त्या सूचना सुद्धा आम्ही नक्कीच फॉलो करू आणि तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आशाबाई रघुनाथ साळुंके, ईश्वर अशोक देवरे, उज्ज्वला सुभाष शेवाळे, कल्पना सुरेश चव्हाण, कौशल्या विक्रम देसले, अरे आज लिहायला जागा मी ठेवली. छाया बाबूलाल निकम, सुभाष खेरकर, जिबाऊ धर्मा भामरे, दीपक सुरेश बदाने, दिलीप साहेबराव सोनवणे, रविदास साहेबराव चव्हाण, नितीन रमेश चव्हाण,
प्रमोद वसंत निकम, पंढरीनाथ चंपालाल देवरे, देवा मी फोटोग्राफर कुठे गेला? बापू जगन्नाथ शिंदे, भारती मधुकर जाधव, बिंगुबाई जगन्नाथ पगार, मच्छिंद्र शिवाजी वेळीस, मनीषा शिवाजी निकम, मनीषा साहेबराव महाले, मनीषा विश्वासराव पगार, यस मॅडम, संतोष सुखदेव आयरे, मुकेश पंडित आयरे, ललित लालचंद सुराणा, योगेश बाबूलाल देसले, योगिता अभिमन्देवरे, योगिता सुरेश निकम, रमेश लक्ष्मण सूर्यवंशी, रूपाली रामदास पगार, ललिता विक्रम मगर, वर्षा संतोष सागर, वाल्मीकि मूर्ति चव्हाण, वंदना गोरख देसले, वंदना बिकन कुसाने, वंदना गोरख कांबोर्डे, श्याम मधुकर जाधव, शांतीलाल कामगारी देसले, शिल्पा सोनू साळुंके, सरला दामोदर देसले, यस मॅडम, सरला शंकर बाविस्कर, सतीश जयवंत जाधव, सतीश काशीनाथ जाधव, सरस्वती रघुनाथ कांबळे, संदीप सदाशिव देवरे, संजय साहेबराव गांगुर्डे, संजय सुरेश चव्हाण, ज्ञानेश्वर भगवान काकडी, आयोजक शेवटी टाकून दिला. जे आले नाही त्यांचं काय करायचं? ओढून आणू कमी हे तुम्ही तुमच्या जीवनात ठेवा, तुम्ही मोठे नाही म्हणजे त्याला स्वतःला आदर आणि ज्या दिवशी तुम्हाला मी मोठा झालो त्या दिवशी त्यासाठी आपण जवान आहे, काय जरूर मी लहान आहे, सगळ्यापेक्षा लहान आहे. आता तुम्ही समर्थ आहे, तुमच्यासारखे बरे हापुडारी आहेत, एक डॉक्टर आहे, खूप चांगले व्यावसायिक आहे, बिल्डर आहे, सगळे तुमच्याकडे एवढे असताना या पुरीमध्ये पण चांगला गृहिणी आहे, चांगल्या शिक्षिका, चांगल्या सगळ्या त्याचा तुमचा जो हा आनंद आहे तुम्ही असाच ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला समोरचा आदर करते. तो एखादा वेळ असेल त्याला अनादर पण करायचा, पण जास्तीत जास्त आदर करा, तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि तो जीवनाचा सक्सेस असतो बरं का. वर्षाच्या अगोदरचे मला भेटतायत बरोबर, मग मी जसं सांगितलं तसं ऐकावं लागेल. तुम्ही किती बडबड करताय? कोणाच्या बेंचवर काहीतरी दिसतंय, तोंडात काहीतरी चालू आहे, कोणाचं जमा करा ते सगळं. चिंचा बोरं काय काय आज एवढे चांगले का उद्या एक शिशू करून खाल्ले की चांगलं केलं.
परशुराम काकुडे, सत्यजित दत्तात्रय देसले, राजेंद्र भगवान बाविस्कर, सीमा सुदाम शिरसाट, उमा सुदाम शिरसाट, विद्या भामरे, ललिता विक्रम मगर, सुनंदा धर्मा पगार. बोलून घे मध्ये तुम्ही काही कमी नाही. डॉक्टर साहेब, अध्यक्ष साहेब आणि व्यासपीठावरील सन्माननीय आणि या कार्यक्रम जो घडून आणला, या कार्यक्रमाचे कार्यकर्ते आणि माझ्या मैत्रिणी 31/12/86 इगतपुरीतून सोडलं आणि 1/1/87 देवगड शाळेवर मला उत्तम आप्पांनी हजर करून घेतलं. माझे जेवढे हेडमास्तर होते 30 वर्षाच्या काळात, ते सर्व धोतर आणि पायजमा नेसणारी सगळी मंडळी मला मिळाली. उत्तम आप्पा म्हणजे आईचं प्रेम त्यांनी मला दिलं आणि मी माझं खरंच भाग्य समजतो की 8 दिवसापासून गांगुडे हा जो विद्यार्थी फोनवर फोन सारखे करत आहे, जरूर गुरुजी या. मी म्हणतो मी काही झालं तरी माझा काही आजार असतात, मी आता गोळ्या घेतल्या, टॅकरच्या गोळ्या घेतो जर पडल्या, आणि माझं 5-6 दिवसामध्ये आता ऑपरेशन आहे डोळ्यात. मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं पाहिलं, मी बांधकाम चालू असताना दुरून पाहिली शाळा, पण आज मला खूप समाधान वाटलं. अरे मला घ्यायला 4 चाकी गाडी, 4 चाकी गाडीमध्ये गुरुजीला घ्यायला येतात, खूप समाधान वाटलं. चिंतळ गावाला समाधान वाटलं, खूप समाधान. सर तुमचे संस्कार आहे आम्हाला. हा सर, तर या मंडळीने खूप मला प्रेम दिलं, जे होते उत्तम आप्पा वगैरे सगळे. आणि गावकऱ्यांचा धाक, वरिष्ठांचा धाक हा धरला पाहिजे. आणि मायेचा पाझर होता. कधी रागावलं विद्यार्थ्यांना तरी, पण सहकार्यांना सुद्धा रागवले अगदी प्रेमाने. तर सगळा सहवास माझा 4.5-5 वर्षाला आनंदात गेला. कुठला काही गुणवण. आणि माणसाने जसं सूनला सासूचा धाक असतो, तसं गावकऱ्यांचा बी धाक. आपल्याला नोकरी करायची ना, गावकऱ्यांचाही आपण धाक धरला पाहिजे, आपल्या वरिष्ठांचा सुद्धा धाक धरला. आणि धाक मधूनच आपल्याला चांगले संस्कार घडतात आणि आपली जी नोकरी असते ती व्यवस्थित पार पडते. हेच मला सांगायचं. शेवळा मी 16-17 वर्ष होतो. मराठा समाजाचा असल्यामुळे सुद्धा, कारण मला शेवटी 2.5 वर्ष हेडमास्तर पद मिळालं. पहिलं गाव माझं टोकळं होतं आणि टोकळ्यावर माझी मधली घाणेगावला 10-11 लोक मला सांभाळायला लागले आणि वयामानाने त्रास व्हायचा. आणि जनवाड्यात थोडी घेऊन राहायचो, आणि मिटिंगला नाही गेलं तर मला जायचं. त्याच्यामुळे 6 महिने अगोदर राजीनामा दिला मी आणि कार्यमुक्त झालो. मला प्रेम मंडळाला एवढंच सांगायचं आहे. आणि मला मुलगा झाला हे मला 8-10 दिवसाने कळालं. देवगडला मला पुत्र लग्नाचा लाभ झाला. भोलेनाथने दिला मला मुलगा. माझ्या मुलाचा जन्म देवगडचा आहे. देवगडला मी भोलेनाथच्या मंदिरामध्ये रोडगे पाळले माझ्या परीने. 2-4 आमंत्रण गावातले दिले आणि माझा कार्यक्रम पार पडला. तर खूप सहकार. आणि हे पाहिल्यानंतर मी जेव्हा प्रत्येक वर्ग पाहिला की माझ्या वाट्याला सुद्धा तिळी एवढा का होईना वाटा, मला समाधान वाटतं. मी या शाळेवर होतो आणि मी काम केलं. हे सगळं वैभव पाहिल्यानंतर खूप समाधान. आणि असंच कार्य करत राहा. आणि हा जो वारसा आहे गुरु शिष्याचा, द्रोणाचार्य आणि एकलव्याचा, हा चालू ठेवा. एवढीच मला विनंती. दुसरी गोष्ट मोबाईलचा अतिरेक होऊन राहिला. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की प्रत्येक पालकाने 1 ते 4 पर्यंत आपली जशी अहिराणी मातृभाषा आहे तसं मराठी ही मातृभाषा आहे आपली.
ती आई म्हणजे पूर्ण शिक्षण आई म्हणजे लेखन वाचन यायलाच पाहिजे. 1 ते 4थी पर्यंत हा पाया पक्का होतो. प्रत्येक पालकाने जोपर्यंत 4थीच्या वर्गापर्यंत मुलगा आहे त्याला घरी आपल्या मुलाला घरी ठेवायचं नाही. कारण जून जुलै मध्ये जे अक्षर शिकवतो आणि समजा 3 आठवडे जर मुलगा गैरहजर राहिला तर त्या 2-4 मुलांकरता तो शिक्षक मागचे शिकवलेले अक्षर कानाचे मात्राचे विलांटीचे शिकवतो. कारण ते 10-12 मुलं पुढे चालतात आणि हा गैरहजर 8 दिवसातून 15 दिवसातून येतो किंवा 3 आठवड्यात असा मुलगा मग थोडासा कच्चा राहून. तर एवढीच विनंती आहे 4थी पर्यंत तुम्ही आणि पालकाने सुद्धा घरी विचारलं पाहिजे. नुसतं म्हणजे शिक्षकाने ते करावं पण पालकाने आज किती अक्षर शिकवले, उकारचे शिकवले का, विलंटीचे शिकवले, बैशीचे इथे अभ्यास कर त्याला सुद्धा घरी पुस्तक शिकवला पाहिजे. उजळण्याचं पुस्तक सगळ्यात बालमित्र नावाचं एकदम छान पुस्तक आहे ते शिकवलं पाहिजे. तर एवढीच विनंती आहे पालकांना 4थी पर्यंत तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. त्याला एकदाचं लेखन वाचन आलं की इंग्रजी विषय आहे ना फक्त मग तो शिकवणी लावून पुढे चालू शकतो. पण आपलं मातृदैवत आयराणी आणि मराठी हा पाया 4थी पर्यंत पक्का करा एवढीच तुम्हाला विनंती. एवढं बोलून मी माझं मनोगत इथे संपतो. आणि याची अशी दशा आहे असा कुठलाही असा प्रकार आम्ही करणार. हॅलो, मी योगिता सुभाषनिकर. मला नाशिकला दिलेलं आहे. माझे मिस्टर महेंद्रामध्ये. मला एक मुलगा आहे तो CA करतोय. माझं नाव वर्षा संतोष सागर आहे. मला वनपटला दिला आहे. माझे मिस्टर शेतकरी आहेत. 2 मुलींचं लग्न झालं, 1 मुलगा आहे. माझं नाव सीमा संजय धोंडगे आहे. आम्ही साकुरीच्या येथे राहतो. आम्ही शेती करतो. मला 2 मुलं आहेत. 1 मुलगा इंजिनिअरिंग करतो, लहान BCS करतो. मला आराम दिलं आहे. माझे मिस्टर तेला काम करतात. मुलगा फार्मसी झाला, मुलगी 12वी पास आहे. मालेगाव इथे राहते. माहेरचं छाया बाबूलाल निकम. सर्व्हिस सांगा ना. सर्व्हिस मी मालेगाव महानगरपालिकेत काम करते आता लिपिक या पदावरती. मला 2 मुले आहेत. दोघी मुली इंजिनियर आहेत. नमस्कार मॅडम, गुरुजी, सर्व मित्र आणि मैत्रिणींनो. मी निंबाईती येथे राहणारी होती. आत्यांकडे 2 वर्ष आलेली होती. दादाजी मोतीराम देवरे यांच्याकडं मला दिलेलं निंबाईती येथे गावातच दिलेलं आहे. माझे मिस्टर आणि आम्ही शेती करतो. माझी मुलगी 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलगीचं शिक्षण B फार्मसी केलेलं आहे. ती पुण्याला मेडिकल करते आणि तिचं लग्न झालेलं आहे. मुलगा बेंगलोरला आहे, डॉक्टरकी करते. माझं नाव ललिता रघुनाथ कदम. लिंगोल्याला राहणार. 1च मुलगी आहे, लग्न झालं. माझं माहेरचं नाव विद्या रावसाहेब भांबरे, सासरचं आणि लेखनाथ जाधव. मला दिलेलं आहे नांदगावला, राहते नाशिकला. 2 मुली आहेत. 1 मुलीचं लग्न झाले, 1 मुलगी ग्रॅज्युएशन करते. माझं नाव आशाबाई रघुनाथ साळुंके आहे. माहेरचं नाव. सासरचं नाव वंदना पोपट गारगुडी. माझे मिस्टर आर्मीमध्ये होते. 22 वर्ष सर्व्हिस केली त्यांनी. मला 3 मुलं आहेत. 1 मोठी मुलगी आहे, MCA करते. 2 नंबरची BCS करते आणि मुलगा 9वीला आहे माझा. दामोदर देसले. मला मिशीला दिलेलं आहे. माझे मिस्टर सीएट कंपनीत आहे नाशिकला. मी VVIP कंपनीत आहे. 2 मुली 1 मुलगा. मोठ्या मुलीचं लग्न झालं. 2 नंबरची 12वीला आहे, मुलगा 10वीला आहे. संतोष देवरे. आमचं कापड दुकान आहे, मालेगावला राहतो. मोठ्या मुलाचं पण कापड दुकान आहे आणि लहाना डॉक्टर किला बडोद्याला. मी सुनाते बाग. माझा मुलगा 2 मुलं आहेत. 1 मुलगी 1 मुलगा. मुलगी ML आहे आणि मुलगा आर्मीत. एक मुलगा 1 मुलगा 12वीला जातो, मुलगी 9वीला जातो. रमेश लक्ष्मण सूर्यवंशी. मी सुरतला राहतो. 2 मुली आहेत. 1 मुली 11वीला जाते, 1 मुली 8वीला जाते. बोलतोय माझे मिसेस सुनेता पगार आहे.
दोन मुलगा आहे, एक मिलिटरीमध्ये आहे, एक 12वी झाली. पंडित आहे, मी शेती करतो. पत्नीचं नाव रेखा आहे. माझी सासूवाडी पिंपळनेर शिक्षकचे. मला 4 मुली, एक मुलीचे लग्न झालंय, 3 मुली शिकतायत. साहेबराव चव्हाण, माझी बाईचं माहेर आहे जामनेर जळगाव. 2 मुलं आहेत, एक 6वीला जातो आणि एक 4थीला जातो. संजू सोनकर. एक 2 मुलं, एक 10वीला, एक 7वीला. बहिणीचं नाव सांगा. सासूवाडी पाचोरा. मी सध्याचे दत्तात्रय देसले. मी देवगडीत असतो. मी देवगडला प्रॅक्टिस करतो. माझी सासरवाडी पण गावातलीच आहे. माझ्या मिसेसचं नाव आहे मीना सत्यजित देसले. मला एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा जातो 8वीला, मुलगी जाते 5वीला. अंबरनाथ चंपाराव देवरे मी राहायला नेऊन टाकलं आहे. माझा स्वतःचा उद्योग आहे. माझी सासरवाडी आकळीची आहे, जळगाव तालुक्यात. मला एक मुलगी, एक मुलगा आहे. मुलगी BSc कॉम्प्युटर झालेली आहे आणि मुलगा 12वी झालेला आहे. आता 12वीची परीक्षा दिली त्यांनी. माझ्या मिसेसचं नाव उर्मिला अंबरनाथ देवरे. मी दाभाडीचा आहे, संदीप सदाशिव देवरे. मला एक मुलगा आहे, तो 9वीला जातो, मुलगी 5वीला जाते. सासरवाडी कुकेड्याचे आहे आणि मिसेसचं नाव वैशाली संदीप देवरे. माझं नाव रवींद्र परशुराम गांगुर्डे. सध्या मी पुण्याला आहे. पुण्याला गोयगंगा डेव्हलपमेंट्स या कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून आहे. डिफेन्समधून रिटायर झाल्यानंतर गोयगंगा डेव्हलपमेंट जॉईन केलं. माझी सासरवाडी बनपेटीतली. मला 2 मुलं आहेत, एक 8thला आहे, एक 6thला आहे. पत्नीचे नाव पूनम रवींद्र गांगुर्डे. थँक्यू. माझं नाव योगेश बाबूराव देसले. व्यवसाय शेती आहे. माझी सासरवाडी इथलीच आहे, गावातली. ज्योत्स्ना योगेश देसले. आणि एक मुलगी आहे आणि पहिल्या घरचा मुलगा आहे, तो कीर्तनकार आहे. आणि एक मुलगी आहे. माझं नाव दिलीप साहेबराव सोनवणे. व्यवसाय शेती आहे माझा. आणि एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा 8वीला जातो, मुलगी 4थीला जातो. सासरवाडी आहे वनपट्टी. मिसेसचं नाव तृप्ती. मला एक मुलगी, ती 11वीला जाते. माझं नाव शांतीलाल कारभारी देसले. मला 2 मुलं आहेत. मुलगी 8वीला आहे, मुलगा 5वीला आहे. माझी सासरवाडी चाळीसगाव बांधगावचे आहे. पत्नीचं नाव योगिता शांतीलाल देसले. रामराम. माझं नाव बळीराम दिनकर पगार. मला 2 मुलं, एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा डिप्लोमाला आहे धुळ्याला, मुलगी 12वीला आहे. माझी सासरवाडी शिंदे कोळगावची आहे आणि एकदम गरीब बाई भेटली मला. अर्चना आहे, अर्चना. म्हटलं का गरीब आहे म्हणून नाव नाहीये बॉस. माझं नाव आहे संतोष. मी देवगड इथेच राहतो. मला एक मुलगा आहे, 10वीला जातो. पत्नीचं नाव आशा संतोष आहे. माझी सासरवाडी मुंबईची. माझं नाव जिभाऊ धर्मा भांबरे. सासरवाडी नांदगाव साकोरे. एक मुलगा, एक मुलगी. मुलगी 11वीला जाते, मुलगा 9वीला आहे. अहमदाबाद कल्पना जिभाऊ भांबरे. भाव कुल्ली गोडे. आशीर्वादाने 2 शब्द सांगतो. माझं नाव मच्छिंद्र शिवाजी बेळीस. मला 2 मुली, एक मुलगा आहे. मुलगी 13वीला जाते,
दाटली मुलगी 11वीला जाते, मुलगा 5वीला जातो. मी राहायला नाशिकला आहे, व्यवसाय सलून काम आहे आणि पत्नीचं नाव साधनाबाई मच्छिंद्र वेळीस. माझं नाव ललित केवळचंद सुराणा, मी राहायला पिलगोड इथे आहे. पत्नीचं नाव पूजा सुराणा. 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी. एक मुलगी 6वीला आहे, एक मुलगा 7वीला आहे. व्यवसाय किराणा आहे. माझे नाव संजय साहेबराव गांगुर्डे. 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा. दिव्या संजय गांगुर्डे 7वीला मुलगी. जितेश संजय गांगुर्डे 12वीची पेपर देतोय. पत्नीचं नाव दीपाली संजय गांगुर्डे. माझं नाव सतीश जयवंत जाधव. मी ज्युनियर कॉलेजला लेक्चरर आहे. इयत्ता 5वीला मॅडमनी इंग्लिश शिकवलं. तेव्हापासून मी इंग्रजीचा पिक्चर सोडला नाही. MA इंग्लिश झालं, त्याच्यानंतर B.Ed केलं इंग्लिशमध्येच आणि प्राध्यापक झालो. माझी मिसेस पण शिक्षिका आहे. नाशिक महानगरपालिकेत शाळा नंबर 6ला ती जॉईन आहे. मला 2 मुले आहेत. एक मुलगी 9वीला असते संस्कृती आणि एक लहान येते तिला हिंदवी आहे. माझ्या मिसेसचं नाव कल्याणी सतीश जाधव असं आहे. माझं नाव ज्ञानेश्वर भगवान काकळी. मी सध्या देवगड येथेच वास्तव्यास आहे आणि चांगल्या पद्धतीने पुस्तक वाचून शेती करतो. आणि मला 2 मुलं आहेत. मोठा चेतन ज्ञानेश्वर काकळी स्कूलला टाकळीला जातो, लहान इथेच आपल्या मराठी शाळेत जाते. आणि आपल्या शिक्षकांनी सुद्धा चांगले संस्कार करून माझी मुलगी जिल्हा स्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धेत गेलेली होती. आणि माझं सासरवाडी हे आहे घाणेगाव कवळाणी येथील. माझ्या पत्नीचं नाव अरुणा ज्ञानेश्वर काकळी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन चित्र पगार. माझा व्यवसाय शेती आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 6वीला आहे, लहान मुलगा 4थीला आहे. माझ्या पत्नीचं नाव वर्षा अश्विन पगार, मोठ्या सायन्याची सासरवाडी. यांच्याकडून आपण काही आशीर्वाद घ्यायचे आहेत, काही मार्गदर्शन घ्यायचे आहे, तर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच फायदेशीर असेल. मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सन्माननीय व्यासपीठ, येथील शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. आता तुम्ही मित्रमैत्रिणी झाले माझे. मी आज इथे आले, तुम्ही मला सन्मानाने बोलवलं. मला महिन्यापासून फोन येत होते. योगिताचा पण एक दिवस फोन आला. आम्ही 1 तास बोलत होतो. संजू म्हणायचं तुमचं काही सरणार नाही मॅडम, फोन घेऊन जा. तरी पण मला बऱ्याच वेळेस फोन केले. 31 वर्षानंतर आल्यानंतर सुद्धा मला असं वाटतंय की मी 93-94ला मी 92ला या गावात आले. 92ला माझ्या निफाड तालुक्यातून इथं बदली केली. तेव्हा माझं लग्न पण झालेलं नव्हतं आणि मला आल्याबरोबर 5वीचा वर्ग दिला. पगार सर होते, त्यांचा वर्ग होता. मॅडम म्हणे हे पोर आता इंग्रजी हिंदी काही आपल्याला जमणार नाही, हे तुम्ही घ्या. चालेल म्हटलं. पण वर्ग असा मिळाला इतके आगाऊ पोरं होते आणि माझी सर्व्हिस फक्त 2 वर्ष झालेली होती. आणि मी निफाड तालुक्यातून म्हणजे अति उत्कृष्ट तालुका नाशिक जिल्ह्यातला, शाळा पण एकदम चांगल्या आणि तिथून इथं आले मी. मला तिथली सवय, पण हे काही जमू द्यायचे नाही. पहिला आठवडा वाट पाहिली, दुसऱ्या आठवड्याला गट्टा द्यायला सुरुवात केली. छायाला सांगितलं तुमच्या शेतामध्ये, ती माझ्या ओळखीची होती, अगोदर नातेवाईक होते माझे. तिला सांगितलं मळ्यातून एक शेमटी घेऊन यायची. शेमटीचा प्रयोग सुरू केला आणि सगळं सरळ झालं. मग त्याच्यानंतर पुढे बाकी काही करायची गरज आली नाही मला. तुम्ही सगळे आनंदात आहात, अतिशय चांगले आहात. आमच्या संस्काराचा, शिक्षणाचा काहीतरी तुम्ही फायदा केला, आमचं नाव काढलं, अतिशय आनंद होत आहे. असेच व्यवस्थित राहा, एकमेकांची काळजी घ्या, मित्रमैत्रिणींशी माझ्याशी सुद्धा याच्यात राहा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि अशाच प्रकारे पुढचं भवितव्य तुमचं उज्ज्वल हो असं सांगून तुम्हाला धन्यवाद देऊन मी माझं बोलणं संपवतो. विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
येथे जमलेल्या सर्व गुरुजनांना मी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील तुमच्या पेशातील छोटासा सेवेकरी नमन करतो आणि येथे आलेल्या सर्व इयत्ता 7वीच्या 1993-94च्या माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा म्हणजे गेट टुगेदर म्हणजे एकमेकांच्या भेटी गाठी. तसं बघितलं तर 1993-94 म्हणजे भरपूर काळ गेला. एवढा 31 वर्षाचा प्रदीर्घ काळ गेला. या प्रदीर्घ काळानंतर तुम्ही एकमेकांना भेटत आहात की हा काळ बघितल्यानंतर भेटल्यानंतर एक उत्सुकता वेगळी असते, मनामध्ये एक आकांक्षा असते की कोण कसं असेल, त्यावेळेस आपण कसे दिसत होतो, आजच्या पिढीमध्ये कोण काय करत आहे, कोणाच्या सुखदुःखात आपण किती समाविष्ट होऊ शकतो. बघा या धावत्या काळामध्ये कुठेतरी माणुसकी मृत होताना दिसत आहे. या धावत्या काळामध्ये माणुसकी कुठेतरी संपते आहे, परंतु तुमच्यासारख्यांनी असे मेळावे ठेवल्यानंतर कुठेतरी पुन्हा हे ऋणानुबंधांचे धडे सर्वांना मिळू लागले. इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, परंतु माणुसकीचे धडे किंवा हे विचारांचे, चांगल्या विचारांचे तुमच्या मनामध्ये भिजलेलं जर असेल तर तुम्हाला आज सुख आहे. हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम तुम्ही ठेवला, त्या कार्यक्रमामुळे तुमची ऋणानुबंध तर जागी झालीच, परंतु तुमच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे समाविष्ट होणार आहे. बघा काळ किती भयानक आहे. सध्या काळ बघितला तर भावकीतली विकृती अवघड प्रमाणात वाढलेली आहे. एकमेकांची पाय ओढणं चालू झालेला आहे. माणसाला भावकीपेक्षा मित्र जवळचा वाटतो. मित्र कसा असावा? श्रीकृष्ण सुधारण्यासारखा असावा, न मागताही काही देणारा असावा, न मागताही मनातलं ओळखणारा असावा. अशा पद्धतीने मैत्रीचं नातं असावं. मित्र कसा असावा? करण्यासारखा असावा. जे आहे ते उदारतेने देऊन टाकावं, मित्राने मागितलं देऊन टाकावं. कुठेतरी अशी मित्रत्वाची जाण ही आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे. या सुखदुःखाच्या काळामध्ये प्रचंड अनेकांवर सुखदुःख येणार आहे. मग हा मेळावा फक्त इथे संपणारा नसावा की आज हा मेळावा झाला, या मेळाव्यासाठी तुम्ही महिनाभर, जवळपास दोन महिन्यापासून हे नियोजन चालू असते. संजय भाऊने माझ्याकडे यादी घेतली, त्या यादीवरनं त्या जनरल रजिस्टरची नावं काढली, त्या नावांवरून बघितलं की आपल्या बॅचमध्ये कोण कोण आहे, आणि त्या बॅच मधल्या नावं काढल्यानंतर ती व्यक्ती जवळ येत गेली. व्हॉट्सअप नंबर मिळून गेला तसा, आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. हा मेळावा झाला, तिथे तुम्ही हितगुज केलं म्हणजे संपला अशातला भाग नाही. इथून खरी अपडेशन जनरेशन तुमची सुरू झालेली आहे. इथून खरे ऋणानुबंध तुमचे चालू झालेले आहे. इथून खरं तुमची सुखदुःखांची देवाणघेवाण होणार आहे. हा कार्यक्रम झाला म्हणजे संपला असं नाही. कुणावरही संकट येऊ, पहिल्यांदा मित्र म्हणून धावून गेलं पाहिजे, मैत्रीण म्हणून धावून गेलं पाहिजे. प्रसंग कधी सांगून येत नाही, वेळ कधीही सांगून येत नाही, कोणावरही वेळ येऊ शकते. त्यावेळे आपण या सर्वांना मदतीचा हात कुठेतरी आपण केला पाहिजे. फार जास्त नाही, परंपरेने जेवढं आपल्याला जमेल तेवढा आपल्या मदतीचा हात या स्नेह मेळाव्यानिमित्त सगळ्यांना देणं आहे. कारण की ही भेट पुन्हा पुन्हा होत नाही. हा मेळावा आयोजित करण्यामागे हेतूच हा असतो. बघा नवीन पिढी जनरेशन झाली, हे का बरं सुचलं, हे का सुचलं, स्नेह मेळावा का सुचायला लागला? कुठेतरी युट्यूबवर व्हिडिओ पडायला लागले, या शाळेने हा स्नेह मेळावा घेतला, त्या शाळेने तो स्नेह मेळावा घेतला. किती वर्ष झाले? 25 वर्षानंतर घेतला, 30 वर्षानंतरचा घेतला. का करायला लागले? की कुठेतरी प्रेमाचा जो झरा आहे तो या पिढीमध्ये आटताना दिसत आहे. कुठेतरी आपला मनातलं आउटलेट बाहेर टाकता आलं पाहिजे. बघा सगळ्या जगाला संदेश देणारे साने गुरुजी, भैयूजी महाराज, सुशांत सिंग, आता तुम्ही तो पिक्चर बघितला असेल सुशांत सिंग. आता बाबा आमटेंची मुलगी वारली. का वारले बरं? हे का आत्महत्या करावी वाटले यांना? साने गुरुजींनी सुद्धा आत्महत्या केली. का करावीशी वाटली? हे जगाला उपदेश करत गेले, पण स्वतःचा आउटलेट बाहेर टाकता आला नाही यांना. स्वतःचा हे आउटलेट बाहेर टाकता आलं पाहिजे. जेव्हा हे आउटलेट टाकता येईल, आणि ते फक्त मित्रांवर टाकता येईल, हे तुम्हाला मी मनाने सांगतो की हे आउटलेट फक्त मित्रांवर टाकता येईल. एवढी मैत्री घट्ट झाली पाहिजे की मनात कुठलेही विचार येऊ, ते आउटलेट आपण कोणाजवळ तरी मांडले पाहिजेत, कोणाजवळ तरी सांगितले पाहिजेत, ते बाहेर टाकले पाहिजे. जेव्हा ते टाकशाल तेव्हा मनातले सगळे विचार दूर होतात, चांगले विचार पुन्हा मनामध्ये जात असतात. कुठेतरी या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, आणि ह्या स्नेह मेळाव्यानिमित्त तुमच्यामध्ये ती देवाणघेवाण नक्कीच झाली असेल, आणि इथून पुढेही होणार आहे. कारण की तुमच्या पाठीमागे या गुरुजनांचे हात आहे.
त्यामुळे तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही. फक्त या मेळाव्याचं औचित्य साधून कुठेतरी आपण कोणाच्या इथे किती कामात पडू, एक फक्त खालीचा वाटा म्हणून आपण काहीतरी उचलला पाहिजे. सुखात तर सगळेच सहभागी होतात हो, सुखात सगळेच होतात. सुख असलं की सगळेच येतात, दुःख म्हटलं की ऑटोमॅटिक लांब पडायला जातात. कोणी कोणाविना राहत नाही, कोणाचं जगणं कोणाविना राहत नाही. बाप मेला म्हणून मुलगा जगायचं सोडत नाही, मुलगा मेला म्हणून बाप जगायचं सोडत नाही. पण या पाठीमागे जर कुणाचा तरी हात असेल तर ते दुःख लवकरात लवकर डोक्यावरचं खांद्यावर येतं, खांद्यावरचं खाली सरकतं. म्हणून कुठेतरी या स्नेह मेळाव्यानिमित्त तुमच्यामध्ये एक ऋणानुबंध बनले पाहिजे, एक गाठ रेशीम गाठी बनल्या पाहिजे. मित्र आणि मैत्रीण यामध्ये कुठेतरी असं नातं बांधलं पाहिजे की सहजासहजी सांगता यावं. कुटुंबातील झालेले वाद सुद्धा आपण सांगून टाकायला पाहिजे. का की ते डोक्यात ठेवून सुद्धा कधी कधी संग्रहित करून कुठलीही गोष्ट घ्या, चांगली घ्या वाईट घ्या, जी संग्रहित कराल ती तुम्हाला जास्त त्रास देईल. जी तुम्ही आउटलेट म्हणून बाहेर टाकाल ती तुम्हाला जास्त ऊर्जा देईल. म्हणून चांगल्या गोष्टी घेत राहाव्या, वाईट गोष्टी सोडत राहाव्या आणि सुखदुःखात एकमेकांच्या कायम सहकार्यास हजर राहावं. या स्नेह मेळाव्यानिमित्त मी या छोट्याशा शाळेचा छोटासा सेवेकरी, तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, वयाने लहान आहे, पण तरीच ही एक विनंती करतो की कुठेही कोणावरही काहीही संकट येवो, दुःख येवो, काहीही येवो, या मेळाव्यानिमित्त तुम्ही जो ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपवर एक मेसेज टाका की आपला असा मित्र आहे, तो अशा संकटात आहे, आपल्याला जावं लागेल, त्याचं संकट दूर करावं लागेल. बघा कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल बरेचसे लोक मेलीत. काय मेलीत बरं कोविडने? आजाराने मेलीत? नाही, आजाराने ती मेलीच नाही, ती मेली त्यांच्या पाठीमागे आधार नव्हता, कोणी भेटायलाही जात नव्हतं. बघा पूर्वीचा काळ होता, आपण म्हणायचो की कोणी दवाखान्यात ऍडमिट होऊन आलं की अख्खा गाव त्याच्याकडे पाठ फिरायचा, पाण्यासाठी यायचा. का बरं यायचा पाण्यासाठी? आपण काय जातो बरं दवाखान्यामध्ये नारळ घेऊन? त्या नारळाची अपेक्षा असते त्या पेशंटला? नाही, कुठेतरी तो जो पेशंट आहे तो घाबरलेला आहे, त्याचं ऑपरेशन होण्यापूर्वी तो पेशंट खूप घाबरलेला असतो. पण जेव्हा ऑपरेशन होतं ना, जेव्हा ते नातेवाईक त्याच्या जवळ जातात ना, ती जखम तो मोठ्या उत्साहाने आणि कौतुकाने सांगतो, हे बघ इथं लागलेलं होतं, एवढं झालं, अरे अपेंडिक्स एवढी मोठी आळी होती, बघ काढली, आता बरं वाटते. सांगितल्याने कुठेतरी कमी होतं ते दुःख. मग कोविडमध्ये तेच झालं, कोणाजवळ काही सांगताच आलं नाही. मीडिया, व्हॉट्सअप, टीव्ही यांनी इतकं पसरवलं की कोरोना म्हणजे हवेत पसरतो म्हणे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्यापासून लांब गेलो, दूर गेलो आणि त्या दूर जाण्यामुळे कुठेतरी मनाला हे वाटायला लागलं की नाही, मी आता संपलो, खचलो. या संपल्या आणि खचल्या मनामुळे बरेचसे जण लोक गेले. तसं बघितलं तर कोरोना काही ही मोठी महामारी नव्हती, खूप मोठी नव्हती, एवढी मोठी, पण विचारांनी गेली की मला कोणी भेटायलाच नाही आलं, आता माझं संपलेलं आहे, भेटायला येत नाही म्हणजे मला मोठा आजार झालेला आहे. कुठेतरी या आकांक्षेने बरीचशी लोक गेलीत, माझ्या संपर्कातील गेली हो, बरीचशी लोक माझ्या संपर्कातील लोक गेलीत, माझ्या वयाची गेलीत, 35शी लोक गेलीत. का गेलीत? कुठेतरी मित्रांचा समन्वय राहिला नाही, कुठेतरी मित्रत्वाची धार कमी झाली, या धारेमुळे त्यांचे जीवन हे झाले. म्हणून तुम्हाला सांगतो की हा जो ग्रुप बनवला खूप उत्तम झालं. तुम्ही या वयात ग्रुप बनवणं म्हणजे अवघड आहे. तुमची मुलं डोके एवढी आहे, तुमची मुलं माझे विद्यार्थी आहे, माझ्या वर्गात येतात, मी त्यांना शिकवतो, आणि तुम्ही हा ग्रुप आयोजित करून हे सगळं नियोजन करणं अवघड आहे, विचारणीय आहे. खरंच मी अशा गुरुजनांना नमस्कार करतो, वंदनीय करतो की तुम्ही अशी बॅच घडवली की जी एवढ्या दिवसानंतर सुद्धा तुमच्या प्रेरणा विसरलेली नाही. पुढे काळ कसा असेल माहित नाही, आम्ही तर आमच्या विद्यार्थ्यांना तसे धडे देतो आहे, पण असे होतील का नाही याची गॅरंटी नाही. कारण की तो काळ वेगळा होता, तुमच्या काळात गुरुजनांना मान होता, आजही आहे, आजही आहे. जो कार्य करतो आहे त्याला आजही मान आहे, मी म्हणत नाही. पण कुठेतरी मी माझ्या गुरुजींना मनामध्ये जी माझ्या गुरुजींबद्दल माझ्या मनामध्ये जशी भावना होती तशी कुठेतरी कमी होते. कारण की लहानपणी जेव्हा माझ्यापासून काहीतरी चूक व्हायची, माझ्या गुरुजींनी जेव्हा मला मारलं तेव्हा मी पळत पळत घरी आल्यावर माझ्या आई वडिलांना कधी सांगितलं नाही मारलं असं, कधीच सांगितलं नाही. कारण की मला माहिती आहे की जर शिक्षा केली हे मी माझ्या आई वडिलांना सांगितलं तर माझे आई वडील तिकडे जातील परत सांगतील, पोराचे फक्त अडकं राहिले पाहिजे, पोराचे फक्त अडकं राहिले पाहिजे, बाकी काही नाही. कुठेतरी हे समन्वय कमी होत आहे. का कमी होता याचंही कारण सांगतो. प्रत्येकाला 1 किंवा 2 आहे, प्रत्येकाला 1 किंवा 2 आहेत, म्हणजे लाडाचे आहे असो, लाडाचे असो, पण या लाडाचे असण्याबरोबर काठीची जी शिक्षा मॅडमांनी बोलली
की काठी खूप जादूची करामत आहे की आज तुमच्या मुलाला 2 मिळत असतील तर पुढे भविष्यात सुजाण नागरिक म्हणून कायद्याचं पालन करणारा तो नागरिक बनणार आहे. तुम्ही जर त्याची काठी आज आवरून घेणार तर कदाचित तुम्हाला तुमच्या माथ्यावरती मारण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आज वाटतं ते आनंदाचं वाटतं, मलाही वाटतं माझ्या मुलाला मारलं, अरे रागारागात मारलं, गुरुजींनी गाल सोडला. त्यामागली पार्श्वभूमी जाणून घ्या, का मारलं. तुम्ही त्या मुलाला आधार द्या, वडील आहे, आई आहे, नक्कीच आधार द्या, ते तुमच्या जवळच येणार आहे. पण त्याला इतकंही पदराआड घेऊ नका की पुढे त्याने कायद्याचं पालन न करावं. की एवढं कुठेतरी म्हणजे तुमच्या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली, खूप साठा आहे, पण तुमचा वेळही बराच झालेला आहे. तुमचा वेळही बराच झालेला आहे. कुठेतरी याच्यात बदल झाला पाहिजे. आईने पोराला पदराआड घ्यावं आणि तो हक्क आहे, मुलाचाही हक्क आहे, आईचाही हक्क आहे, पण त्याला पदराआड इतकंच घ्यावं की पुढे जाताना त्याने कायद्याचं पालन केलं पाहिजे. आताच बीडमधील घटना घडली बघा, तुम्ही बीडची घटना बघत असाल. संतोष देशमुखांची हत्या झाली मसाजोगची. किती अवघड आहे हो. त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांना अशी चांगली वळण लावली असती तर अशी पिढी घडली नसती. कुठेतरी संस्कारांची देवाणघेवाण कमी झालेली आहे. आईने कुठेतरी त्याच्या डोक्यावरती पदराखाली जास्तच चुका घालून घेतलेल्या आहे. घालाव्यात चुका, पण चुका अशा असाव्यात की त्याच्यावर प्रेम करण्यासारख्या चुका असाव्यात. या अशा चुका नको. या चुका कुठेतरी थांबवल्या पाहिजे. आपल्या बाळाला शिस्त लावण्यासाठी शिक्षक त्याच्या परीने कर्म करत असतो, परंतु कुठे त्या कर्मातून काही होत असेल तर त्याचा उपद्रव होता कामा नये. कुठेतरी चांगला हेतू ठेवून आपल्या मुलांना बाळांना चांगल्या कायद्याचं जाण असावी. भले 2 पैसे कमी कमवले तर चालेल. मी सुद्धा माझ्या मुलांना सांगेन की समोरचा 50,000 पगार कमवत आहे, बाबा रे 25 कमवतो, पण सन्मानाने कमवतो. कायद्याचं कुठेही हानी होणार नाही, नुकसान होणार नाही, एवढं जाण ठेव. कुठेतरी देवाला घाबरलं पाहिजे. आपण म्हणतो ना देव आहे, हे ज्याच्या मनामध्ये भीती आहे, देव ही भीती खूप छान आहे. ती कुठेतरी आपल्याला उपद्रव करण्यापासून वाचवत असते. जो म्हणतो की मी देवाला मानतच नाही, अरे बाबा असं नाही ना, देवाला मानतच नाही असं नाही, तो सुद्धा देवाला पुढे जाता का. नमस्कार नमस्कार सर. माझ्यामुळे उशीर झाल्याबद्दल नाही सर, देवगड भूमी गुरुजनांचा नेहमीच आदर करत आलेली आहे. तुम्ही उशीर झाला म्हणून असं म्हणायची गरज नाही, कारण की देवगड भूमीने कायम सदैव सगळ्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. गुरुजनांचं ज्याचं कार्य असेल त्याला या भूमीने नक्कीच डोक्यावर घेतलेलं आहे. आणि शिक्षकाचं काम आहे की त्याने त्याचं प्रामाणिकपणे करत राहावं. तर प्रामाणिकपणे काम करत असाल तर त्याला कोणीही अडथळा आणू शकत नाही, कुणीही नाही. फक्त गुरुजनाचं काम आहे की त्याने आपल्या अर्जुनाचा शोध घ्यावा आणि तो अर्जुन बनवावा, तो अर्जुन बनवावा. आता तुम्ही सुद्धा इथे आला आहात, प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी करत आहे. असं नाहीये की प्रत्येक जण काही ना काहीतरी करतोय. कोणी शेती क्षेत्रामध्ये असेल, कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये असेल. आता गृहिणी पण कमी नाहीत बरं. तुम्हाला जर वाटत असेल गृहिणी सुद्धा कमी नाही, गृहिणी हे काम सगळ्यात जड आहे, सगळ्यात अवघड काम आहे. सकाळी 5 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत काम करणं सोपं नाही. माझी पत्नी गृहिणी आहे म्हणून मी तिचं काम कमी म्हणत नाही. की मी आज 7 तास जर काम करत असेल तर माझी पत्नी, मी तुम्हाला सांगतो की 14-14 तास काम करते. म्हणून त्यांचंही कार्य कुठेतरी कमी नाही, कारण की जी गृहिणी असते त्या घराला बांधून ठेवत असते, त्या घराचं नियोजन व्यवस्थित ठेवत असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत यांचे डबे त्यांचे डबे यांचं असंख्य काम आहे. सोपं नाहीये गृहिणी असणं. उलट नोकरदार पैदा म्हणतात की गृहिणीचं काम सोपं नाही. निश्चित मी तर नेहमी आदर करतो. जी गृहिणी आहे तिचा आदर नेहमीच करतो, कारण की त्यांचं कार्य खूप महान आहे. कुटुंबाला बांधून ठेवणं, कुटुंबाला एक संरचनेत रचून ठेवणं सोपं नाही. आणि संस्कारांची खरी देवाणघेवाण जर होत असेल तर ती गृहिणी करत असतात. माणूस हा बाहेर जाऊन पैसा कमवण्याच्या नादात बाहेर असतो. मुलाला जर कोणी घडवत असेल, प्रेम जर कोणी करत असेल तर ती आई आहे. आणि ती आई त्या मुलाला
कुठल्याही आईला वाटतं की आपल्या मुलाने काहीतरी करावं, घडवावं, आणि ती आई त्यासाठी मनापासून प्रेम करत असते, मनापासून प्रयत्न करत असते. अशा आईला सुद्धा माझा शतशः नमन. आणि या कार्यक्रमानिमित्त तुम्ही मला बोलायची संधी दिली, या स्नेह मेळाव्यानिमित्त मी पुन्हा तुम्हाला एक सांगतो की अशा कार्यक्रमातनं ज्याला ज्याला दातृत्वाची गुण आहे, एक छोटासा लहान थोडी मोठा घास घेत आहे, लहान थोडी खूप मोठा घास घेत आहे, की ज्याला ज्याला वाटतं की असा काहीतरी बचत गट बनवावा, असा काहीतरी बचत गट बनवावा, छोटासा बचत गट की ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी मदत निधी जमा करत राहावी. ज्यावेळेस एखाद्या कुटुंबावर काहीतरी संकट येईल, ज्यावेळेस एखाद्या कुटुंबावर काहीतरी संकट येईल, त्यावेळेस तो निधी काही ना काहीतरी स्वरूपात त्या कुटुंबापर्यंत पुरवावा. ही जी साखळी आहे, ही साखळी तुमची अविरत चालू ठेवावी. तुम्हाला या असंख्य शुभेच्छा देतो, गुरुजनांचा नमस्कार घेतो, आणि यापुढेही तुमचे ऋणानुबंध असेच चालू ठेवावे आणि ह्या संस्कारांची देवाणघेवाण तुम्ही तुमच्या मुलांवर करावी, म्हणजे जेणेकरून आम्हाला सुद्धा आनंद होईल. मी माझं भविष्य बघतोय. सर तुम्ही इथे बसला, 30 वर्षानंतर बसलाय, मी जेव्हा 30 वर्षानंतर इथं बसेल तेव्हा मी कसा असेल याचे मी डोळे बंद करून माझं भविष्य बघत आहे. असो, ते तुमचेच मुलं आहे, तेही कुठे कमी पडणार नाही, तेही तुमच्याच दोरीवर, तुमच्याच रेगेवर, तुमच्याच आशेवर चालणारी आहे. आणि त्या 30 वर्षाच्या दिवसाची मी प्रदीर्घ वाट बघत असेल. त्यामुळे पुन्हा एकदा या छोट्याशा सेवेकरीचा पुन्हा नमन, धन्यवाद. बोलायची संधी दिली त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. हिरेंची शाळा होती आणि इयत्ता 8वीला खरं नावारूपास आणलं असेल असे आपले देवरे सर यांचं इथे स्वागत झालेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपले सगळे मित्र जे आहेत त्यांना, की आपण सगळे मिळून देवरे सरांचा सत्कार करू, जेणेकरून आपले जे ऋणानुबंध आहेत ते टिकतील. आणि आज रागवण्याचा दिवस मुळीच नाही, कारण जे तुम्हाला मी रागवलंय ते मला आयुष्यात परत कधीच रागवायला मिळालं नाही. ती एक खंत माझ्या मनात राहूनच गेली. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष तसेच सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनी, कारण आज सर्वच असे चेहरे झालेले आहेत, बरेचसे चेहरे ओळखीचे, बरेचसे चेहरे थोडे माझ्यासारखे दिसायला लागले आणि त्यामुळे खरंच आजचा म्हणजे हा कार्यक्रम माझं मन इतकं गैवरून आलेलं आहे की मी सर्व विचार करून आलो होतो की यांचं नाव घेऊन असं रागवू आपण, योगेशचं नाव घेतल्यानंतर तसं रागवू. मनीषा तर दिसली आज, मला थोडं बरं वाटलं, कारण हे सर्व विद्यार्थी असे नंतर वाटतंय, कारण प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये इतकं उल्लेखनीय कामकाज करतं. मी या गावचाच असल्यामुळे सर्व विद्यार्थी माझ्या गावचेच आहेत. कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्या ना कुठल्या ग्रुपवर, सोशल मीडियावर आपली भेट होत असते आणि त्या भेटीच्या माध्यमातून, मंदिराच्या, ट्रस्टच्या किंवा शाळेच्या माध्यमातून आपण कुठेतरी एकत्र होत असतो आणि खरंच प्राऊड फील होतं की आपण ज्या गावात जन्म घेतला, ज्या गावाचा आपण भूमिपुत्र आहोत, या गावाला अशी संस्कृती आहे की सर्वांना सामावून घेणं आणि सर्वांना देतच राहणं, ही वैजनाथ महाराजांची जी आपल्यावर कृपा आहे ती सर्वांना. माझ्यापासून या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की आमच्या भूमीला नेहमीच वैजनाथ महाराजांनी देण्याचं रूप दिलेलं आहे. म्हणून आम्ही सर्व शिक्षक बांधव जे आहोत, ज्याही क्षेत्रात, ज्याही गावाला, ज्याही भूमीमध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी नक्कीच आम्ही आपल्या गावाचं प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत असतो आणि तेथून नक्कीच आम्हाला अशाच प्रकारची पोचपावती मिळत असते. आणि ही पोचपावती म्हणजे एखादं अमृतुल्य मेडल सारखी घटना असते, जे आता माझ्या अंगाला जर काटे बघितले तुम्ही, इतकं उत्साही स्वरूपाचं हे वातावरण आहे की मी काय बोलावं हे मला कळत नाही. तरी आमचे मित्र गांगुर्डे दादा जे वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतात, सर आहेत, मॅडम आहेत. एक शैक्षणिक क्षेत्र असं आहे की तुम्ही जितकं पेराल
त्याच्या डबल उगवेल आणि ते उगवल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि ते पाहिल्यानंतर ते पीक जेव्हा जोमात दिसतं त्यावेळी आमचं हृदय किती भरून येतं हे तुम्हाला मी शब्दात तरी सांगू शकत नाही. तुमचे पाल्य जे आहेत ते भरभरून खूप शिक्षण घेऊ आणि या भूमीचं नामोल्लेख करत राहू आणि गावाचं नाव आपल्या भूमीचं नाव नक्कीच उज्ज्वल हो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि मला जी बोलण्याची संधी दिली खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु निवांत क्षणी पुन्हा एकदा गप्पा मारेल आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो मित्र आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐरे गुरुजी तसे मित्र दुसरी लांब असताना आपल्याला भोसले गुरुजी होते त्यांची आठवण म्हणून आज भोसले गुरुजी आले. त्यानंतर 7वीचा विषय असा होता त्यावेळेस 2 वाजून 20 मिनिटाला पिक्चर लागत होता तर एक पण विद्यार्थी नव्हता. त्यावेळेस मॅडम रजेवर होते. दुसऱ्या दिवशी प्रार्थना असताना सगळेजण उभे राहिले. कोण कोण गेलं बुवा एक नंतर एक पूर्ण वर्गच उभा राहिला. मॅडम म्हणे मी रजेवर फक्त एकच दिवस गेलो तर पूर्ण वर्ग पळून गेला. त्याच्यानंतर 8वीला गेलो. 8वीला थोडं बोलतो. 8वीला गेल्यावर देवरे सर मला क्लास टीचर होते. देवरे सर क्लास टीचर असताना बरेच दिवस झाले. मग लग्न झालं मुलं झाले. मुलगा 8वीला गेला तर मी मुलाला सांगत होतो की मला पण देवरे सरच क्लास टीचर होते आणि मुलगा पण मला सांगत होता मला पण देवरे सर आहे. मी म्हटलं कोणते देवरे सर म्हटलं देवरे सरांनी मला मुलगा म्हणत होता की वर्ग सोडला नाही का अजून सरांनी. एवढी एक आठवण राहिली. एवढे बोलून माहिती संपलं. थांबा. ओके इकडे पहा. बहुत बढ़िया, आपका बहुत बहुत शुक्रिया हाँ तहे दिल से आपका सबका बहुत बहुत शुक्रिया. ये आपके माध्यम से अपने गांव पे एक नया आयाम गया है. नए लोगों सभी लोगों को ये इतना आशीर्वाद गया कि आप सोच नहीं सकते हो. ये सबके लिए एक नया आप लोगों ने कीर्तिमान स्थापित किया है.
आज तक देवगढ़ में पहली बैच है जिसने ऐसा ये काम किया है। ये आपके उसके आप मालिक हकदार हो कि जिन लोगों ने ये अच्छा काम किया है उसका रिजल्ट आपके सामने है, आप देख रहे हो। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, भोले बाबा की जय, भोले बाबा की जय, पार्वती मैया की जय, पार्वती मैया की जय, गणपति बाप्पा की जय, गणपति बाप्पा की जय जय। ओके ओके